पहिलं डेरिव्हेशन आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द रिजिड बॉडी. ओके, आता याच्यामध्ये 3 स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी. पहिला वेलॉसिटी ऑफ ईच पार्टिकल, कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल अँड देन टोटल केई ऑफ द रिजिड बॉडी. या 3 स्टेप्स फॉलो केल्या की तुम्हाला आरामात हे डेरिव्हेशन डिराईव्ह करता येईल. ओके, आता कुठल्याही डेरिव्हेशनची सुरुवात करायची म्हटलं तर काय करायचं तुम्ही, कन्सिडर अ रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ऑर वेलॉसिटी. कारण की ओमेगा कॉन्स्टंट दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याच्या शेजारी म्हणायचे लेट m1 m2 m3 डॉट 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 mn आर द मासेस ऑफ ईच पार्टिकल situated at the distances r1 r2 r3 डॉट 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 rn as shown in the figure. लक्षात आलं? तुमचं कन्सिडरेशन झालं, लेट झालं, डायग्राम झालं. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, असं म्हणायचं आहे ॲज द बॉडी इज रोटेटिंग ईच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ द बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण म्हणू शकता. जर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी कशी असणार, डिफरंट. त्यामुळे मी पहिली स्टेप म्हटलं तुम्हाला वेलॉसिटी ऑफ ईच पार्टिकल माहीत असलं पाहिजे. मग कसं लिहिणार सांगा, द वेलॉसिटी ऑफ ईच पार्टिकल इज गिवन बाय v1 इज इक्वल्स टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल्स टू r2 ओमेगा डॉट 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 vn इज इक्वल्स टू rn ओमेगा. लक्षात आलं तुम्हाला? मग पुढे काय करायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल ke1 म्हणजेच काय, हाफ m1 v1 स्क्वेअर. ओके, हाफ m1 v1 ची व्हॅल्यू काय सांगा, r1 ओमेगा, त्याचा स्क्वेअर काय करणार, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. पुढे काय असणार, ke ऑफ द सेकंड पार्टिकल ke2 विच इज इक्वल्स टू हाफ m2 v2 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डॉट डॉट डॉट. ke of nth particle is given by half mn vn square which is equals to half mn rn square omega square. कसा vn ची व्हॅल्यू rn ओमेगा, त्याचा स्क्वेअर केला rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल ke ऑफ द रिजिड बॉडी विच इज द सम ऑफ ke ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस ke ऑफ सेकंड पार्टिकल प्लस डॉट 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 ke ऑफ nth पार्टिकल. लक्षात आलं? आता तुम्हाला काय करायचं सांगा, इकडे 1/2 आणि याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर आणि इकडे राईटला कोण कॉन्स्टंट निघेल, ओमेगा स्क्वेअर. आता बघा ही जी टर्मिनॉलॉजी, या टर्मिनॉलॉजी आपण एक नाव दिलं होतं, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी. मग आपण याला कसं लिहू शकतो सांगा, हाफ, बोला, हे सगळं समेशन आहे म्हणून याला आपण शॉर्टमध्ये असं लिहू, समेशन i इक्वल्स टू 1 to n mi ri स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. इथे आपण हवं तर असं म्हणू शकतो बाय डेफिनेशन काय सांगा, समेशन i इक्वल्स टू 1 to n mi ri स्क्वेअर इज इक्वल्स टू i म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी. मग याची व्हॅल्यू इकडे पुट करा, काय येईल बरं, कायनेटिक एनर्जी ऑफ द रिजिड बॉडी इज इक्वल्स टू हाफ i ओमेगा स्क्वेअर. दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर रोटेशनल ke ऑफ द रिजिड बॉडी. लक्षात आलं? परत एकदा बघा, आपण 3 स्टेप्स इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या होत्या. पहिली स्टेप वेलॉसिटी ऑफ ईच पार्टिकल, दुसरी स्टेप कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल आणि तिसरी स्टेप सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल म्हणजेच रोटेशनल ke ऑफ द रिजिड बॉडी. लक्षात आलं? एवढं सोपं आहे. नेक्स्ट डेरिव्हेशनकडे पुढे जाऊ आपण. मागे जसे आपण 3 स्टेप्स लक्षात ठेवल्या तसे इथे मी 4 स्टेप्स बनवल्या. थोडंसं सिमिलॅरिटी तयार करायचा प्रयत्न केला आहे. इथे काय करणार आहे आपण, अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन डिराईव्ह करणार आहे. अँग्युलर मोमेंटम काय असतो, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, म्हणजे आपल्याला लिनियर मोमेंटम लागणार आहे. बरं, मोमेंटम काय असतो, मास इंटू वेलॉसिटी, म्हणजे परत इथे सुद्धा वेलॉसिटी लागणार आहे. म्हणजे 4 स्टेप्स इथे लक्षात ठेवायच्यात. पहिला वेलॉसिटी ऑफ ईच पार्टिकल, मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल, अँग्युलर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल अँड देन टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम. लक्षात आलं? तो चला स्टेप बाय स्टेप वी विल डिस्कस. इथे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, कन्सिडर अ रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲज शोन इन फिगर. पुढे लेटमध्ये काय म्हणणार, लेट m1 m2 m3 डॉट 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 mn आर द मासेस ऑफ
each particle situated at the distances r1, r2, r3 dot 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 rn as shown in the figure. त्यानंतर काय म्हणायचं आहे, as the body is rotating with constant angular velocity or it is performing uniform circular motion, the linear velocity of each particle is given by, कसं बरं, v1 is equals to r1 omega, v2 is equals to r2 omega dot 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 vn is equals to rn omega. एकदा का तुम्हाला प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी मिळाली, नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू फाइंड आउट द लिनियर मोमेंटम. म्हणजे p1 इज इक्वल्स टू m1 v1, म्हणजेच काय बरं, m1 r1 ओमेगा. लक्षात आलं. तसंच लिनियर मोमेंटम ऑफ द सेकंड पार्टिकल काय असणार, m2 v2 विच इज इक्वल्स टू m2 r2 ओमेगा. बघा फक्त मासने मल्टिप्लाय करायचं v ला. मग तसंच लिनियर मोमेंटम ऑफ द nth पार्टिकल, वेलॉसिटी होती rn ओमेगा, त्याला मासने मल्टिप्लाय करा mn rn ओमेगा. सेमच पुढे बघा, नेक्स्ट आपण काय करणार आहे, वी हॅव टू फाइंड आउट द अँग्युलर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल. व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम इज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजे L1 काय असेल सांगा, r1 p1 विच इज इक्वल्स टू, आता या p1 च्या व्हॅल्यूला आपण फक्त कशाने मल्टिप्लाय करणार आहे, r1 ने. म्हणजे इथे r1 आहे ते r1 स्क्वेअर होईल. म्हणजे काय येईल, m1 r1 स्क्वेअर ओमेगा. L2 काय असेल सांगा, r2 p2 म्हणजेच काय, m2 r2 स्क्वेअर ओमेगा डॉट 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 अँग्युलर मोमेंटम ऑफ द nth पार्टिकल काय असेल, rn pn. बघा लिनियर मोमेंटम काय होता, mn rn ओमेगा. मग rn ने मल्टिप्लाय म्हणजे काय आला, mn rn स्क्वेअर ओमेगा. तुम्ही काय काय करून घेतलं सांगा, पहिला लिनियर वेलॉसिटी मिळवली, त्यानंतर लिनियर मोमेंटम मिळवला, परत अँग्युलर मोमेंटमला म्हटलं मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करून घेतला. याच्या पुढची स्टेप काय करायची, तुम्हाला माहिती आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना राईट हँड थंब रूल यूज केला तर अँग्युलर मोमेंटमची प्रत्येक पार्टिकलची डायरेक्शन कशी असणार, सेम. तो प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय होत जाईल, ॲड होत जाईल आणि त्या रिजिड बॉडीचा अँग्युलर मोमेंटम मिळेल. मग टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द रिजिड बॉडी इज गिवन बाय सम ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल, L1 प्लस L2 प्लस डॉट 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 Ln. लक्षात आलं तुम्हाला. आता बघा L1 काय होता आपला, m1 r1 स्क्वेअर ओमेगा. L2 काय होता, m2 r2 स्क्वेअर ओमेगा. आणि Ln काय होता, mn rn स्क्वेअर ओमेगा. याच्यामधून काय कॉमन निघेल बरं, ओमेगा. म्हणजे राहिलं काय बरं, परत एकदा बघा, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर आणि कॉन्स्टंट काय सांगा, ओमेगा. अरे आत्ता जस्ट बघितलं आपण, ह्याला काय म्हटलं होतं, समेशन i इक्वल्स टू 1 to n mi ri स्क्वेअर. या टर्मिनॉलॉजी आपण एक नाव दिले आत्ता, बाय डेफिनेशन. काय म्हटलं होतं, समेशन i इक्वल्स टू 1 to n mi ri स्क्वेअर, ह्याला म्हटलं होतं i. ओके. तो अँग्युलर मोमेंटम ऑफ total body or rigid body is given by L is equals to I omega. This is an expression for angular momentum of the rigid body. लक्षात आलं. नेक्स्ट डेरिवेशन कडे आपण पुढे जाऊ. हे आपलं तिसरं डेरिवेशन. हे तिन्ही डेरिवेशनचा पॅटर्न मी मात्र सेम ठेवलाय. पहिल्या दोनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, या डेरिवेशनमध्ये मात्र अँग्युलर ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे. मागच्या दोन UCM होत्या, ही मात्र UCM नाही आहे, एवढी फक्त काळजी घ्या. मग इथे काय करायचं आहे, तुम्हाला टॉर्क फाइंड आउट करायचं आहे. मग विचार करा, टॉर्क काय असतो, R क्रॉस F म्हणजे फोर्स माहीत पाहिजे. बरं, फोर्स काय असतो, म्हणजे मास इंटू ॲक्सिलरेशन, म्हणजे इथे ॲक्सिलरेशन माहीत पाहिजे. मग ॲक्सिलरेशन पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर इथे आपल्याला टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन माहीत असलं पाहिजे. लक्षात येते. मग इथे सुद्धा स्टार्टिंग कशी करणार, कन्सिडर अ रिजिड बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणायचं नाही, एवढी काळजी घ्या. पुढे काय म्हणणार, लेट डायग्राम ड्रॉ करा. पुढे म्हणा, लेट m1 m2 m3 डॉट 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 mn आर द मासेस ऑफ इच पार्टिकल सिच्युएटेड ॲट द डिस्टन्सेस r1 r2 r3 डॉट 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 rn ॲज शोन इन द फिगर. लक्षात आलं. आपलं कन्सिडरेशन झालं, लेट झालं, डायग्राम झालं. त्याच्यानंतर पुढे म्हणायचं आहे, ॲज द बॉडी इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन
each particle of the body will perform circular motion. बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते म्हणजे पार्टिकल सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म म्हणायचं नाही. मग जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर म्हणायचं टँजेन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ ईच पार्टिकल और ॲक्सिलरेशन ऑफ ईच पार्टिकल इज गिवन बाय. पहिली स्टेप A1 इज इक्वल्स टू R1 अल्फा, A2 इज इक्वल्स टू R2 अल्फा आणि डॉट 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 nth पार्टिकलचं ॲक्सिलरेशन काय असेल Rn अल्फा. त्याच्यानंतर काय करायचं बाय डेफिनेशन व्हॉट इज द फोर्स, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सिलरेशन. तो F1 इज इक्वल्स टू काय म्हणायचं M1 A1 विच इज इक्वल्स टू M1 R1 अल्फा. तसंच F2 इज इक्वल्स टू M2 A2 विच इज इक्वल्स टू M2 R2 अल्फा. लक्षात येते तुम्हाला. पुढे म्हणणार आपण nth पार्टिकलवर ॲक्ट होणारा फोर्स Fn इज इक्वल्स टू काय म्हटलं आपण बोला Mn An म्हणजेच काय आलं सांगा Mn Rn अल्फा. एकदा का तो मला प्रत्येक पार्टिकलचा फोर्स फाइंड आउट करता आला की परत टॉर्क बाय डेफिनेशन व्हॉट इज द टॉर्क, टॉर्क ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल इज द मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे R क्रॉस F म्हणजे F1 R1 किंवा R1 F1 म्हणजे R1 ने मल्टिप्लाय करा काय आलं सांगा M1 R1 स्क्वेअर अल्फा. टॉर्क ॲक्टिंग ऑन द सेकंड पार्टिकल R2 F2 विच इज इक्वल्स टू M2 R2 स्क्वेअर अल्फा डॉट डॉट डॉट. टॉर्क ॲक्टिंग ऑन nth पार्टिकल इज इक्वल्स टू Rn Fn म्हणजेच काय आलं सांगा सॉरी Rn Fn विच इज इक्वल्स टू काय सांगा Mn Rn स्क्वेअर अल्फा. आता तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टेपमध्ये इथे कोण कॉन्स्टंट आहे अल्फा. मग आपण या इथे एक पॅटर्न बनतोय टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द रिजिड बॉडी काय असणार सांगा τ1 प्लस τ2 प्लस डॉट 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 टॉर्क ॲक्टिंग ऑन nth पार्टिकल. मग आता मला सांगा इथे आपण अल्फा जर कॉमन घेतला तर काय राहील सांगा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Mn Rn स्क्वेअर कोण बरं अल्फा. ओके तिथे दिसणार नाही म्हणून ग्रीन लेटरने लिहिले. पुढे बघा याला काय म्हटलं होतं आपण समेशन I इक्वल्स टू 1 to n mi Ri स्क्वेअर. अरे रे 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 हा देखील आपल्या ओळखीचाच आहे. आता बाकी बाय डेफिनेशन वगैरे मी म्हणत नाही. काय होता हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी. दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन द रिजिड बॉडी. काय होता फायनल फॉर्म्युला टो इक्वल्स टू I अल्फा. लक्षात आलं. नेक्स्ट डेरिवेशनकडे पुढे जाऊ. चला आपण आता कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघू. व्हॉट इज द कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. when the external torque acting on the rigid body if it is 0 then the total angular momentum of the body remains constant, that is conservation of angular momentum. म्हणजे L1 इज इक्वल्स टू L2 आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करणार चला बघू आपण. आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम इज व्हॉट मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे वेक्टर L इज इक्वल्स टू वेक्टर R क्रॉस वेक्टर P. ओके आता बघा याला आपल्याला काय करायचं इक्वेशन 1 ला डिफरन्शिएटिंग ऑन बोथ द साइड्स विथ रिस्पेक्ट टू टाइम वेक्टर dl बाय dt इज इक्वल्स टू d बाय dt ऑफ व्हॉट वेक्टर R क्रॉस वेक्टर P. ओके आता इथे कुठला रूल वापरणार आपण डिफरन्शिएशनचा प्रोडक्ट रूल. कसा वापरतो फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड वेक्टर R इंटू वेक्टर dp बाय dt प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट म्हणजे वेक्टर dr बाय dt क्रॉस वेक्टर P. ओके आता बघा इथे आपल्याला छोटे छोटे टर्मिनॉलॉजी माहिती आहेत. वेक्टर R क्रॉस dp बाय dt काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. This is called force plus the change in position with respect to time or rate of change of position with respect to time. This is called velocity and momentum काय असतो mass into velocity. म्हणजे इथे देखील वेक्टर v आहे मास फक्त बाहेर लिहू आपण. हे लक्षात आलं वेक्टर dl बाय dt. बघा बट आता याच्यामध्ये आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत. बट what is vector R cross vector F? It is the
torque acting on the body, external torque acting on the body. ओके, अँड तुम्हाला हे माहिती आहे वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर व्ही काय असतो 0, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट काय असतो 0. ठीक आहे, कुठल्याही सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो 0. मग आपला वेक्टर डीएल बाय डी टी काय राहील सांगा. वेक्टर डीएल बाय डी टी इज इक्वल्स टू टो एक्सटर्नल. बट आपलं स्टेटमेंट काय सांगते, आपल्याला हे कंडिशन आहे की जर एक्सटर्नल टॉर्क 0 असेल म्हणजे एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी इफ इट इज 0 देन अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे डी एल इज इक्वल्स टू वेक्टर डी एल इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय L2 मायनस L1 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय सांगा, दॅट इज L1 इज इक्वल्स टू L2 और L2 इज इक्वल्स टू L1. याचा अर्थ काय झाला, इनिशियल अँड फायनल अँग्युलर मोमेंटम ऑफ द रिजिड बॉडी रिमेन सेम और कॉन्स्टंट इफ द एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन इट इज 0. लक्षात आलं. दिस वॉज द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट बघा, आपण पुढे बघणार आहे रोलिंग मोशन ऑफ द बॉडी. व्हॉट इज द रोलिंग मोशन. रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल मोशन ऑफ द रिजिड बॉडी ऑफ मास m अँड रेडियस कॅपिटल R. इथे असं गृहीत धरा की एक कॉइन आहे ऑफ मास कॅपिटल M अँड रेडियस कॅपिटल R. आपण एका हॉरिझॉन्टल सरफेसवर थ्रो केला, तो विदाउट स्लिप होता, तो काय झाला, इट वॉज रोटेटिंग. ओके, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायची आहे व्हॉट इज द रोलिंग केई ऑफ द कॉइन. ओके, तो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द रोलिंग केई. रोलिंग केई ऑफ द रिजिड बॉडी इट इज combination of translation KE of trans plus KE of rotation. ठीक आहे, KE of rotation. आता KE of trans काय असते सांगा, हाफ mv स्क्वेअर प्लस व्हॉट इज द KE of rotation, हाफ बोला I ओमेगा स्क्वेअर. जस्ट आपण बघितलं मागे इज इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ आईच्या जागी काय सांगा mk स्क्वेअर. इथे काय असेल बरं v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आता याच्यामधून काय कॉमन नाही गेलं आपल्याला, हाफ mv स्क्वेअर हाफ mv स्क्वेअर म्हणजे काय हाफ mv स्क्वेअर. काय राहिला ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बोला k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. दिस इज रोलिंग केई ऑफ द बॉडी. केई ऑफ रोलिंग म्हणजे if the coin is rolling down from an inclined plane or it is rolling along the horizontal plane surface, then the KE of rolling is equals to half mv square in bracket 1 plus k square upon r square. What is the k? K is the radius of gyration. Understood? Next derivation बघा. आपल्याला काय करायचं आहे, मागचं जे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलं आहे त्याचं थोडंसं हेल्प घेऊन इथे आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे वेलॉसिटी फ्रॉम ॲन इन्क्लाइन प्लेन. म्हणजे वेलॉसिटी ऑफ रिजिड बॉडी रोलिंग डाऊन फ्रॉम ॲन इन्क्लाइन प्लेन. लक्षात आलं. आता कसं एक्सप्रेशन डिराईव्ह करणार, इथे आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करणार आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त कोणती एनर्जी असणार, पोटेन्शियल एनर्जी, कारण की 0 कायनेटिक एनर्जी आहे, इनिशियल वेलॉसिटी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी 0. बॉटमला आल्यानंतर काय होईल, हाईट 0 होईल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. म्हणजे टॉपची जेवढी पोटेन्शियल एनर्जी ती कन्वर्ट झाली कायनेटिक. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो लॉस इन पोटेन्शियल इज इक्वल्स टू गेन इन कायनेटिक. म्हणजेच काय mgh इज इक्वल्स टू केई ऑफ रोलिंग ॲट द बॉटम. केई ऑफ रोलिंग. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे काय होतं सांगा, mgh केई ऑफ रोलिंग काय होती, केई ऑफ ट्रान्स प्लस केई ऑफ रोटेशन. ओके, केई ऑफ रोटेशन विच इज इक्वल्स टू केई ऑफ ट्रान्स काय होती, हाफ mv स्क्वेअर प्लस व्हॉट इज द केई ऑफ रोटेशन, हाफ I ओमेगा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर प्लस याला परत आपण डिराईव्ह केलं आहे हाफ, इथे काय होतं सांगा mk स्क्वेअर इंटू v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आपण इथे कॉमन काय घेतलं होतं सांगा, हाफ mv स्क्वेअर कॉमन घेतलं होतं, राहिलं काय होतं 1 प्लस
k square upon r square. You can put the direct value of ke of rotation also, sorry rolling ke of the body. ठीक आहे, इथे m काय होईल कॅन्सल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर वी हॅव टू फाइंड आउट द v स्क्वेअर. तर v स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला सांगा, हा डिवाइडचा 2 इकडे मल्टिप्लायला म्हणजेच 2gh अपॉन काय आला 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच therefore v इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ बोला 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. This is an expression for velocity of the rigid body rolling down from an inclined plane. लक्षात आलं. नेक्स्ट डेरिवेशन बघू. आपण मागे वेलॉसिटी फाइंड आउट केली, आता इथे ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचे. ॲक्सिलरेशन ऑफ द रिजिड बॉडी रोलिंग डाऊन फ्रॉम ॲन इन्क्लाइन प्लेन विदाउट स्लिपिंग, न घसरता. ओके, कसं बघा, इथे आपण यूज करू थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. ओके, बट इनिशियल वेलॉसिटी वॉज 0, therefore v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as. म्हणजेच काय बरं, a इज इक्वल्स टू v स्क्वेअर अपॉन 2s. इक्वेशन नंबर 1. मागे मला सांगा, बट व्हॉट इज द v स्क्वेअर. v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता बघा, इक्वेशन 1 आणि 2 दोघांना ॲड करा. ही स्टेप तर ऑलरेडी आत्ता जस्ट बघितली आपण. इकडे सबस्टिट्यूट करू. कसं होईल बरं, a इज इक्वल्स टू 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे, होल डिवायडेड बाय काय बरं 2s. ओके, आता इथे आपल्याला 2 काय होईल कॅन्सल, म्हणजे काय राहिला इकडे आपण म्हणू शकतो gh अपॉन बोला s इन ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे, आता या डायग्रामचा विचार केला तर व्हॉट इज द h. h इज द साइड अपोजिट टू थीटा. तो इथे आपण म्हणू शकतो h इज इक्वल्स टू s साइन थीटा. ओके, तो इथे a इज इक्वल्स टू काय भेटेल g इंटू s साइन थीटा अपॉन s इन ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. म्हणजे s ला s काय होईल कॅन्सल. तो काय भेटलं सांगा, a इज इक्वल्स टू g साइन थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. दिस इज an expression for acceleration of the rigid body rolling down from an inclined plane. लक्षात आलं.